पीएम किसान सन्मान निधी योजनेचा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहे। ही रक्कम देशभरातील 9,32,00,000 शेतकऱ्यांना या रकमेचा लाभ मिळणार आहे। आत्ताच 5 मिनिटापूर्वी शेतकऱ्यांसाठी आली आता मोठी खुशखबर। हो शेतकरी बांधवांनो, अक्षरशः तुमची आज लॉटरीच लागली आहे। म्हणजे की सरकारच्या माध्यमातून आता निर्णय घेण्यामध्ये आला आणि नमो शेतकरी योजनेच्या 9व्या हप्त्याला आता मंजुरी भेटली आहे। हो शेतकरी बांधवांनो, त्यासोबत पीएम किसान योजनेचा 23वा हप्ता जो काय रखडला होता आणि नमोचा हप्ता पण रखडला होता। बघा, टायमिंग निघून गेलेला आहे, परंतु हप्ता शेतकऱ्याला भेटला नव्हता। तर शेतकरी बांधवांनो, आज तुमची लॉटरी लागल्यासारखं झालं आहे। कारण की अगदी 5 मिनिटापूर्वी सरकारच्या माध्यमातून आज एक मोठी मंत्रिमंडळाची बैठक पार पडली। या बैठकीमध्ये राज्य सरकारच्या वतीने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 9व्या हप्त्याला मंजुरी भेटली आहे आणि त्यानंतर देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या माध्यमातून देखील पीएम किसान योजनेच्या 23व्या हप्त्याला मंजुरी मिळाली आहे। म्हणजेच की शेतकरी बांधवांनो, आता दोन्ही हप्त्यांना मंजुरी भेटली आहे आणि आज शेतकऱ्यांसाठी चांगलाच दिवस उजेडला आहे। बघा शेतकरी बांधवांनो, 4,000 रुपये तुमच्या खात्यामध्ये दोन्ही योजनांच्या माध्यमातून आता जमा करण्यामध्ये येणार आहे। परंतु थांबा शेतकरी बांधवांनो, तुम्हाला वाटत असेल की तुम्ही देखील या 4,000 रुपयांच्या लाभासाठी पात्र आहात, तर थांबा, सरकारच्या माध्यमातून काही नियम आणि अटी आता लावण्यामध्ये आले आहे। जशा प्रकारे तुम्हाला नमो शेतकरी योजनेचा 8वा हप्ता भेटला, अगदी तशाच प्रकारे आता नमोचा 9वा हप्ता भेटणार नाही। कारण की लक्षामध्ये घ्या, नमो शेतकरी योजनेच्या अटी वेगळी आहे आणि पीएम किसान योजनेच्या अटी वेगळ्या असतात। त्यामुळे आता शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आला, दोन्ही हप्ते एकत्र येणार। परंतु शेतकरी बांधवांनो, सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे की 2 याद्यानुसार रक्कम येणार आहे। तर आज सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यामध्ये निधी वितरित करण्यामध्ये येणार आहे। मग शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव येतं का नाही ते तुम्ही एकदा चेक करून घ्यायचं आहे। जर या 18 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव येत असेल तर आज कसल्याही परिस्थितीमध्ये सरकारच्या माध्यमातून रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये आता निधी जमा करण्यामध्ये येणार आहे। हे स्वतः राज्य सरकार आणि केंद्र सरकार दोन्ही सरकारच्या माध्यमातून निर्णय घेण्यामध्ये आले। आता शेतकरी बांधवांनो, अगदी एका मिनिटामध्ये आपण जिल्ह्यांच्या याद्या पाहून घेऊया। जर या यादीमध्ये तुमच्या जिल्ह्याचं नाव येत असेल तर आज तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये सरकारच्या माध्यमातून जमा करण्यामध्ये येणार आहे। चला तर मग शेतकरी बांधवांनो, सर्वात प्रथम जिल्ह्यांची यादी पाहून घेऊया आणि जाणून घेऊया कोणकोणते शेतकरी बांधव पात्र असणार आहे आणि कोणकोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होणार। बघा, या पहिल्या टप्प्यामधील 18 जिल्ह्यामध्ये सर्वात प्रथम क्रमांकाचा जिल्हा जो काय सरकारने सांगितला, बघा लक्षामध्ये घ्या, तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर। हो शेतकरी बांधवांनो, जो पहिला जिल्हा आहे तो म्हणजे की छत्रपती संभाजीनगर। त्यानंतर दुसऱ्या क्रमांकाचा जिल्हा तो म्हणजे की जालना। बघा, त्यानंतर शेतकरी बांधवांनो, तिसऱ्या क्रमांकाचा जिल्हा आहे तो म्हणजे की बीड जिल्हा। बघा, या जिल्ह्यांचा सरकारच्या माध्यमातून समावेश झाला आहे। बघा, या जिल्ह्यामध्ये आता सरकारच्या माध्यमातून निधी जमा होत आहे आणि आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार आहे। यामुळे या भागामधील शेतकऱ्याला आता चांगलाच लाभ मिळत आहे। शेतकरी बांधवांनो, ही रक्कम डायरेक्ट तुमच्या खात्यामध्ये येत आहे आणि सरकारच्या माध्यमातून निधी वितरणासाठी डायरेक्ट डीबीटीद्वारे ही रक्कम तुम्हाला मिळत आहे। म्हणजे की तुम्हाला जास्त चिंता करण्याची आता गरज भासणार नाही। चला तर मग शेतकरी बांधवांनो, आता पुढील क्रमांकाचे जिल्हे पाहून घेऊया। कारण सरकारच्या माध्यमातून 18 जिल्ह्यामध्ये वितरण करण्यामध्ये येत आहे। बघा, सरकारने हप्ते वाटपाचे 2 टप्पे केल्यामुळे प्रणालीवर कोणताही ताण आता येणार नाही, याची काळजी सध्या घेतली जात आहे। आता पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये सरकारने पुढील क्रमांकाचा जिल्हा सांगितला, तो म्हणजे धाराशिव जिल्हा, त्यानंतर लातूर जिल्हा आणि त्यानंतर नांदेड या जिल्ह्यांचा समावेश असून येथील शेतकऱ्यांच्या खात्यावर 4,000 रुपयांचा एकत्रित लाभ जमा होणार आहे। आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्याने शेतकऱ्यांच्या मोबाईलवर मेसेज यायला देखील सुरुवात होणार आहे। हो शेतकरी बांधवांनो,
कोणत्याही क्षणी तुमचा मोबाईल वाजू शकतो आणि तुमच्या खात्यामध्ये 4,000 रुपये क्रेडिट होऊ शकतात. आता लक्ष देऊन बघा शेतकरी बांधवांनो, विदर्भामधील जिल्ह्यांचा जर काय विचार केला तर बघा, पहिल्या टप्प्याच्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये अमरावती जिल्ह्याचा देखील समावेश आहे. जर तुम्ही अमरावती जिल्ह्यामधून असाल तर तुमच्यासाठी ही महत्त्वाची बातमी म्हणावी लागेल. त्यानंतर अकोला जिल्हा आणि बुलढाणा जिल्हा या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यामध्ये आला आहे. या जिल्ह्यामधील पात्र लाभार्थ्यांची डेटा बँक पूर्णपणे अद्ययावत करण्यामध्ये आली असून बँकांना निधी वितरणाचे निर्देश आता प्राप्त झाले आहे आणि आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे खरीपाच्या तयारीसाठी राबवणाऱ्या शेतकरी बांधवांना ही आर्थिक मदत वेळेमध्ये उपलब्ध होणार आहे. हो शेतकरी बांधवांनो, लक्षामध्ये घ्या, तुम्हाला आता बियाणं खरेदी करण्यासाठी सरकारच्या माध्यमातून मदत दिली जात आहे. बघा, मागच्या वेळी हप्ता वितरित झाला नव्हता, यामागे काही कारणे आहे, परंतु आता सरकारच्या माध्यमातून स्पष्टपणे सांगण्यामध्ये आलं आहे, शेतकऱ्याला बियाणं खरेदी करण्यासाठी पैशांची गरज आहे. त्यामुळे या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून आता वितरण करण्यामध्ये येत आहे. आणि काही शेतकरी असे देखील आहे ज्यांनी पेरण्यासुद्धा केलेल्या आहे. तर मग शेतकरी बांधवांनो बघा, सरकारच्या माध्यमातून मदतीसाठी तुम्हाला 4,000 रुपयांचं वितरण आता करण्यामध्ये येत आहे. पुढील जिल्हा पाहून घ्या शेतकरी बांधवांनो, कारण पुढील जिल्हा अतिशय महत्त्वाचा आहे. यादीनुसारच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये वितरण हे असणार आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, उत्तर महाराष्ट्रामधील शेतकरी देखील या पहिल्या यादीचे लाभार्थी असणार आहे, ज्यामध्ये नाशिक आणि जळगाव या महत्त्वाच्या जिल्ह्यांचा समावेश करण्यामध्ये आला आहे. बघा, सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे, बागायती आणि जिरायती अशा दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्याला आता हा लाभ मिळणार आहे. बघा, हा लाभ अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो आता दोन्ही प्रकारच्या शेतकऱ्याला मिळणार आहे. आता शेतकरी बांधवांनो, आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार ही बातमी समजताच ग्रामीण भागामध्ये समाधानाचे वातावरण असून बँकांनी आपल्या स्तरावर ही प्रक्रिया योगाने पार केली आहे आणि आता शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधीसुद्धा येऊ लागला आहे. बघा, भरपूर असे शेतकरी आहे ज्यांना निधी येऊ लागला आणि जर आतापर्यंत तुम्हाला हप्ता भेटला नसेल तर शेतकरी बांधवांनो, चिंता करू नका. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये निधी हा जमा होणार आहे हे स्वतः राज्य आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून सांगण्यामध्ये आलं आहे. आता बघा शेतकरी बांधवांनो, पश्चिम महाराष्ट्रामधील काही जिल्ह्यांना या पहिल्या टप्प्याच्या 18 जिल्ह्यांमध्ये बघा सोलापूर आणि अहमदनगर बघा या जिल्ह्यांचा सुद्धा समावेश करण्यामध्ये आला. या भागामध्ये निधी सोडण्यामध्ये आला. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे या भागामधील ऊस उत्पादक आणि फळबाग शेती करणाऱ्या शेतकऱ्याला मोठा दिलासा मिळणार आहे. प्रशासनाने या प्रक्रियेमध्ये पारदर्शकता राखण्यासाठी बघा अद्ययावत सॉफ्टवेअरचा वापर केला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, कसल्याही अडचणीशिवाय आता हा निधी तुमच्या खात्यामध्ये जमा होणार. बघा शेतकरी बांधवांनो, परंतु तुम्हाला काही कामे सुद्धा पूर्ण करावी लागणार, तेव्हाच तुमच्या खात्यामध्ये हा निधी येणार आहे. मग ती कोणती कामे आहे हे सुद्धा जाणून घेणं आता तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं ठरत आहे. तर मग आता लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, कोकण किनारपट्टीवरील जिल्ह्यांचाही या पहिल्या टप्प्यामध्ये विचार करण्यामध्ये आला असून रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये लाभार्थ्यांची पहिली यादी प्रसिद्ध करण्यामध्ये आली आहे. तांत्रिक कारणामुळे काही ठिकाणी वितरण संथ गतीने होऊ शकते, परंतु शेतकरी बांधवांनो, रात्रीच्या 12 वाजेपर्यंत कधी तुमच्या खात्यामध्ये निधी जमा होणार, सकाळपासूनच वितरण सुरू झाले. त्यामुळे तुम्ही आता निश्चिंत राहायचं आहे, कारण की बघा तुमचं नाव जर यादीमध्ये येत असेल तर तुमच्या खात्यामध्ये रक्कम ही जमाच होणार आहे. आता बघा, विदर्भाच्या पूर्व भागामधील यवतमाळ आणि वाशिम या जिल्ह्यांचा देखील पहिल्या टप्प्याच्या यादीमध्ये उल्लेख असून येथील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्याची ऑर्डर सरकारने निर्गमित केली आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे ज्या शेतकरी बांधवांनी आपली KYC पूर्ण केली आहे त्यांच्याच खात्यामध्ये हा 4,000 रुपयांचा लाभ जमा व्हायला सुरुवात झाली आहे. बघा शेतकरी बांधवांनो, यामुळे आता शेतकऱ्याला भरपूर असा दिलासा
सरकारच्या माध्यमातून देण्यामध्ये येत आहे. आता बघा पुढील क्रमांकाचा जिल्हा सरकारने सांगितला तो म्हणजे की दक्षिण महाराष्ट्रामधील कोल्हापूर आणि सांगली या जिल्ह्यांचा देखील या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये समावेश करण्यामध्ये आला असून येथील बँकांना तात्काळ निधी हस्तांतरित करण्याचे आदेश देण्यामध्ये आले आणि आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्याने येथील दूध उत्पादक आणि शेतीवर अवलंबून असलेल्या कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. सरकारच्या माध्यमातून 2 टप्पे केल्यामुळे पैसे जमा होण्याची प्रक्रिया अत्यंत सुरळीत पद्धतीने आता पार पडणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, ज्या लाभार्थ्यांनी आधार कार्ड बँक खाते लिंक केले आहे त्यांना प्राधान्याने या पहिल्या टप्प्याच्या यादीनुसार लाभ आता मिळत आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे ज्यांच्याकडे पिवळे किंवा केसरी रेशन कार्ड आहे आणि ज्यांची नोंदणी अधिकृत आहे त्यांच्या मोबाईलवर मेसेज पडायला सुरुवात झाली आहे. सरकारने उत्पन्नाच्या मर्यादेचे भान ठेवून केवळ गरजू शेतकरी बांधवांच्याच खात्यामध्ये ही मदत जमा व्हावी याकडे विशेष लक्ष आता दिल्याचं पाहायला मिळत आहे. तर मग लक्षामध्ये घ्या शेतकरी बांधवांनो, प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार आज प्रत्येक तासाला एका विशिष्ट जिल्ह्याचे पेमेंट सोडलं जात आहे. यामुळे पहिल्या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये असलेल्या सर्व शेतकऱ्यांना पुढील काही तासातच आनंदाची बातमी आता मिळणार आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्याने इंटरनेट बँकिंग किंवा ATMचा वापर करून तुम्ही आपली शिल्लक तपासू शकता. कोणत्याही चुकीच्या अफवांवर बळी न पडता आपल्या हक्काच्या पैशाचे योग्य ते नियोजन करा. आता बघा शेतकरी बांधवांनो, पुढील जिल्हा शुद्ध पाहणं गरजेचं आहे. हप्ते वाटपाचा हा पहिला टप्पा पूर्ण होताच राहिलेल्या जिल्ह्यांमध्ये देखील वाटप आता सुरू होणार आहे. परंतु बघा आजच्या 18 जिल्ह्यांच्या यादीमधील पुढील जिल्हा परभणी, बघा या जिल्ह्याचा देखील विचार केला आहे. येथील प्रक्रिया आता पूर्णत्वाकडे आहे. आता थोड्याच वेळाने हप्ते जमा होणार असल्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या संबंधित बँक शाखेशी संपर्क साधून किंवा मॅसेजद्वारे खात्री करून घेणं आवश्यक आहे, जेणेकरून कोणत्याही गोंधळाची स्थिती निर्माण होणार नाही. शेवटी शेतकरी बांधवांनो, बघा विनंती आहे की ही 4,000 रुपयांची एकत्रित मदत तुमच्या हक्काची आहे. आणि बघा तुम्ही पहिल्यांदा जर चॅनलवर आला असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशाच प्रकारच्या नवनवीन अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलमध्ये मिळत असतात. आता शेतकरी बांधवांनो 4,000 रुपये तुम्हाला मिळणार आणि लक्षामध्ये ठेवायचं आहे ते म्हणजे की बघा तुमची KYC असायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे सरकारने तुम्हाला एक कार्ड काढायचं सांगितलं होतं ते म्हणजे की फार्मर ID कार्ड. आता ज्या शेतकरी बांधवांनी फार्मर ID कार्ड काढलं अशांना कसल्याही प्रकारे अडचण येणार नाही आणि या 4,000 रुपये रकमेचा फायदा होणार आहे. मग शेतकरी बांधवांनो, जर तुमच्याकडे फार्मर ID कार्ड असेल तर तुम्हाला नक्कीच या ठिकाणी रकमेचा लाभ मिळणार आहे. शेतकरी बांधवांनो, या 18 जिल्ह्यांच्या यादीमध्ये तुमचं नाव आलं का? जर आलं नसेल तर चिंता करू नका. पुढील यादीमध्ये जेव्हा कधी नाव येईल तेव्हा सर्वात प्रथम तुम्हाला या आपल्या चॅनलच्या माध्यमातून कळविण्यामध्ये येणार आहे. ही होती अतिशय महत्त्वाची बातमी. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.